तर पुण्यात एटीएसने मोठी कारवाई केली। 51 जणांना ताब्यात घेतले। पाकिस्तानी गँगस्टर आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात 65 ठिकाणी एटीएसची छापेमारी। मोबाईल फोन, लॅपटॉप आणि डिजिटल साहित्य एटीएसकडून जप्त करण्यात आले। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी समर्थकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झालाय। एटीएसने ताब्यात घेतलेले काही संशयित लॉरेन्स बिश्नोई गँगचेही फॉलोअर असल्याचं कळतंय। एटीएसच्या कसून चौकशीनंतर 21 पैकी 15 संशयितांची सुटका झाली। उर्वरित संशयितांच्या डिजिटल डेटाची तसंच आंतरराष्ट्रीय चॅटिंगची पडताळणी अजून सुरू आहे। भट्टीच्या सोशल मीडिया खात्यांना समर्थन दिल्याप्रकरणी एटीएसकडून कारवाई करण्यात आली होती। चीनच्या परिवहन उपमहामंत्र्यांकडून नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यात आली। चीनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाकडून नागपूर मेट्रो आणि हिंगणा डेपोची पाहणी करण्यात आलेली आहे। चीनच्या परिवहन मंत्रालयाचे उपमंत्री वांग गांग यांच्याकडून शिष्टमंडळाचं नेतृत्व झाले आणि दौऱ्यात आलेल्या शिष्टमंडळाकडून हिंगणा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील संचालन नियंत्रण प्रणाली, रोलिंग स्टॉक देखभाल आणि अत्याधुनिक कार्यशाळेची माहिती घेण्यात आली।